श्रोता आकाश स्वीट होम मध्ये आपलं स्वागत। मंडळी, सर्वसामान्य व्यक्ती घर घेत असताना हे घर माझ्या खिशाला परवडणार आहे का, या घरावर मला लोन मिळणार आहे का, त्याचबरोबर या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही सोयीस्कर ठरणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। ग्राहकांच्या हिताचा विचार करून ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातलं घर देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचा सन्मान नेहमीच TV9 करत आलाय आणि असाच सन्मान करण्यासाठी आज आपण आलो आहोत शेलू मधल्या दादासाहेब फाळके टाउनशिप मध्ये। मध्यमवर्गीयांना त्यांच्या बजेटमध्ये घर देऊन त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अनुकृती होम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत TV9 मराठी त्यांना बेस्ट अफोर्डेबल मेगा टाउनशिप शेलू या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे। आता आपल्या सोबत आहेत दादासाहेब फाळके टाउनशिपचे मार्केटिंग अँड सेल्स व्हाईस प्रेसिडेंट विश्वनाथ फलके सर। सर, सगळ्यात आधी दादासाहेब फाळके टाउनशिप हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टच्या संकल्पनेविषयी आणि आपल्या कंपनीविषयी आम्हाला काय सांगाल? नमस्कार मॅडम। दादासाहेब फाळके टाउनशिप ही टाउनशिप इथे अनुकर्ती होम्स ही कंपनी घेऊन येते। अनुकर्ती होम्स ही कंपनी सोलापूर बेस्ड कंपनी आहे। आम्ही सोलापूरचे आहोत। मुंबईमधला हा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे। सोलापूरमध्ये आम्ही आत्तापर्यंत बीडी कामगार, टेक्स्टाईल वर्कर, हँडलूम वर्कर्स यांच्यासाठी आम्ही 2004मध्ये 10,000 घरांची घरकुल योजना केली होती। 2019मध्ये आम्ही 30,000 घरांची योजना आम्ही लॉन्च केली। त्या योजनेचं जी सुरुवात झाली होती, त्या योजनेच्या शुभारंभाला त्यावेळीचे पंतप्रधान मोदी साहेब स्वतः आले होते आणि आता जानेवारी 2019मध्ये 15,000 घरांची चावी देण्याचा कार्यक्रमसुद्धा, त्या कार्यक्रमाला आदरणीय मोदी साहेब उपस्थित होते। आम्ही आतापर्यंत आमची कंपनी ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत घर बनवते। ही सुद्धा जी योजना आहे इथे शेलूमध्ये, इथे सुद्धा ही योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तिला परवानगी मिळालेली आहे। या ठिकाणी आम्ही 70 एकरवर 10,080 घरांचा हा प्रोजेक्ट आम्हाला पंतप्रधान योजनेमधून आम्हाला याची परवानगी मिळालेली आहे। त्यातल्या पहिल्या फेजचे 788 घरांचं आम्ही लॉन्च केलेलं आहे। याच्या विक्रीची सुरुवात आम्ही एप्रिल 2023मध्ये केली आणि या दिवाळीपासून आम्ही याचं पोझिशन द्यायला सुरुवात करतो आहे। या प्रोजेक्टचं नाव जे आहे दादासाहेब फाळके टाउनशिप ठेवण्यामागचं थोडंसं रंजक इतिहास आहे। चित्रपटजनक दादासाहेब फाळके यांचा जो पहिला सिनेमा आहे याचं शूटिंग हे शेलू आणि वांगणीच्या दरम्यान त्याचं शूटिंग झालं। त्यामुळे या परिसराला एकंदरीत दादासाहेब फाळके यांचा पदस्पर्श झालेला आहे। त्याच वेळेला जसं आम्ही सोलापूरमध्ये बीडी वर्कर आणि टेक्स्टाईल वर्करसाठी ते घराचे योजना आम्ही केली होती, सुरुवातीला इथे चित्रपटामध्ये जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी ही योजना करण्याचा आमचा विचार होता। परंतु इथलं हे सेंट्रल लाईनचं लोकेशन आणि फिल्म इंडस्ट्रीचं असणारं वेस्टर्न साईडला असणारं पूर्ण स्टुडिओज आणि तिथे राहणारे बॅकस्टेज आर्टिस्ट, त्यामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळे आम्ही इथे ओपन मार्केटमध्ये आता आम्ही याची विक्री करतो आहे। या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की आता या पहिल्या फेजमध्ये 4 टॉवर आम्ही लॉन्च केलेत। हे 4ही टॉवर जे आहेत हे 16 माळ्याचे आहेत। यात जर आपण बदलापूरपासून पाहिलं वांगणी ते कर्जत या दरम्यान एकाही ठिकाणी कुठेही 16 माळ्याची टाउनशिप बनलेली जात नाही आहे। आमची ही जी टाउनशिप आहे ही 16 माळ्याची आहे। याची जी घरं आहेत ही घरं मायवान टेक्नॉलॉजीमध्ये बांधली जातात। मायवानमध्ये ॲल्युमिनियम शटरिंग असतं आणि RCCचं पूर्ण बांधकाम असतं, त्याला मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन असं म्हणतात। या मोनोलिथिक कन्स्ट्रक्शनचा फायदा असा आहे की इथे ही भूकंपरोधक, जरी भूकंप झाला तरी इथे या स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, अशा प्रकारचं बांधकाम आम्ही करतोय। तर आताच विश्वनाथ सरांनी आपल्याला या टाउनशिप बद्दल आणि हे टाउनशिप कसं भूकंपरोधक आहे हे सांगितलं। मात्र L&Tचे देशपांडे सर यांचं या टाउनशिप बांधकामाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात। या प्रोजेक्टची ही खासियत आहे की हे 16 मंजिलचे बिल्डिंग आम्ही डिझाईन केलेलं आहे याच्यात, आणि हे 16 मंजिलचे डिझाईन केल्यानंतरही आम्ही जे शेड्यूल ठेवलेलं आहे ते आम्ही कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचं ठरवलं आहे। कारण की हे आमचं कमिटमेंट आहे सगळ्यांना, वेळेत घर मिळाले पाहिजे। तर त्या 16 मंजिलच्या बिल्डिंगला आम्ही काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन मेथड्समध्ये आम्ही टॉवर क्रेन यूज करतो आहे, पॅसेंजर हॉइस्ट यूज करतो आहे, आणि इथे पॅसेंजर हॉइस्टमध्ये आम्ही मटेरियल हॉइस्टही लावलेला आहे। तर मटेरियल हॉइस्ट लावल्याने काय झालेलं आहे की टॉवर क्रेनने जे आम्ही मायवानची शटरिंग यूज करतो आहे, आणखीन त्या सायकल टाईम येत आहे आपल्याला
त्या सायकल टाईममध्ये आम्ही पॅसेंजर रॉयल्समधनं फिनिशिंग मटेरियल घेऊन फिनिशिंग स्टार्ट केलेलं आहे त्याच्याबरोबर. तर आता तुम्ही पाहाल की आम्ही जर 16 मजलीपर्यंत कंप्लिशन केलेली आहे बिल्डिंग, तर त्याचं फिनिशिंग आम्ही 11 मजल्यापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आणि याचं डिझाईन आम्ही जे केलेलं आहे ते डिझाईन जितकी कंप्लायन्सेस आहे, लाईक अर्थक्वेक रेजिस्टन्स, then fire norms, whatever is mentioned and required for MHADA housing for 16th floor, we have complied with all. So this is helping us to deliver good quality building, good quality flats to the owner. And although it is a PMY project, so but we have not compromised with the quality. It's the thing is whatever is being delivered to the customer or being delivered to the customer, it will be same as if it is some sales building sort of thing, flats. All the quality norms are being followed and being delivered as per the MHADA requirement. सर मला सांगा की हा प्रोजेक्ट साकारताना नेमकी तुम्ही शेलूचीच निवड का केली? आमच्या कंपनीचं जे विजन आहे की आम्ही ज्या ध्येय धोरणावर काम करतो त्यामध्ये तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमचं घर भाडं हे तुम्ही जर आमच्याकडे घर घेतलं तर त्या घराचा जो हप्ता आहे ज्याला आपण EMI म्हणतो, तर ते घर भाडं आणि EMI हे साधारण सारखं यावं या हिशोबाने आम्ही आमच्या टाउनशिपचं बांधकाम करत असतो किंवा जागेची निवड करत असतो. दुसरं आमचं जे ध्येय आहे की वॉक टू वर्क, म्हणजे आपण आपल्या कामाच्या ठिकाणी चालत पोहोचू शकला पाहिजे. आता मुंबईचा जो विस्तार आहे या मुंबईच्या विस्तारामध्ये आपण चालत कामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी आम्ही अशा रीतीने जागा निवडली की जिथे तुम्ही चालत जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टपर्यंत तुम्ही चालत जाऊ शकला पाहिजे. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने तुमच्या घरापर्यंत आला, त्या तुमच्या टाउनशिपपर्यंत येण्यासाठी तुम्हाला परत बस किंवा रिक्षा करायला लागू नये या हिशोबाने आम्ही शेलू हे शेलू ही जागा निवडली. शेलूमध्ये कंपॅरेटिव्हली म्हणजे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, जागेचा भाव कमी आहे, त्यामुळे आम्ही घराची किंमत अशा रीतीने कमी ठेवू शकलो की जेणेकरून EMI घर भाड्या एवढा होऊ शकेल. त्याच वेळेला ही जी टाउनशिप जी आहे, टाउनशिपची जागा जी आहे ही शेलू स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही शेलू स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी येण्यासाठी बस किंवा रिक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही चालत अगदी सहज 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही या टाउनशिपवर पोहोचू शकाल. त्याच वेळेला शेलू हे स्टेशन असं आहे, हे बदलापूर नंतरचं दुसरं स्टेशन आहे. त्यामुळे सेंट्रल रेल्वेच्या कर्जत आणि खोपोलीला जाणाऱ्या सर्व लोकल्स या शेलू स्टेशनला थांबत आहेत. आजच्या तारखेला इथे फक्त 2 ट्रॅक्स असल्यामुळे साधारण 1 तासाने रेल्वे असते, लोकल रेल्वे असते. जो पीक पिरियड आपण ज्याला म्हणतो, सकाळचा किंवा संध्याकाळचा पीक पिरियड आहे, त्यावेळेला अर्धा ते पाऊण तासाने ट्रेन्स असतात. ज्या प्रकारे एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलपमेंट होते, ज्या प्रकारे एकंदरीत रोडचं नेटवर्क डेव्हलप होते, त्यामुळे रेल्वेच्या भविष्यात 4था ट्रॅक किंवा 4 ट्रॅक्स इथे येणारच आहे. त्यामुळे जसं 4था ट्रॅक येईल त्यामुळे आज जी फ्रिक्वेन्सी तासाभरात 1 ट्रेन आहे ती फ्रिक्वेन्सी पुढे 20 ते 30 मिनिटामध्ये 1 ट्रेन अशी नक्की होणार आहे येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये. आमचा हा प्रोजेक्ट MMR रिजनमध्ये येतो, त्यामुळे एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर आहे रोडचं, रेल्वेचं, इथे याची खूप डेव्हलपमेंट होणार आहे. आज हा प्रोजेक्ट बदलापूर नेरळ हायवेवर आहे, हायवेवरूनच आमच्या प्रोजेक्टची एंट्री आहे. शिवाय विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे तो इथून साधारण 11 किलोमीटरवरून तो पास होतो. तो विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे तो समृद्धी हायवेला क्रॉस करून इकडे नवी मुंबईमध्ये जातो. त्यामुळे भविष्यामध्ये हा जो विरार अलिबाग कॉरिडॉर आहे साधारण डिसेंबर 2025पर्यंत तो फंक्शनल होईल. त्यावेळेला या ठिकाणावरून तुम्हाला नवी मुंबईला पोचायला हार्डली 20 ते 25 मिनिट लागतील. त्याचवेळेला पनवेल कर्जत जे लोकलचं जो एक्सटेन्शन जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आमची कनेक्टिव्हिटी नवी मुंबईशी चांगली वाढणार आहे. पनवेल भीमाशंकर हायवे जो स्टेट हायवे आहे त्याचं कामसुद्धा लवकरच पूर्ण होईल असं आम्ही ऐकतोय. तो जो हायवे आहे तो आमच्या प्रोजेक्टपासून फक्त 2 किलोमीटरहून जाते. त्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी आणि नवी मुंबईशी होणारी फ्युचरमधली कनेक्टिव्हिटी पाहता हे अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. त्यामुळे आम्ही शेलू या ठिकाणाची आमच्या प्रोजेक्टसाठी निवड केली.
तर आत्ताच आपल्याला विश्वनाथ सरांनी नेमकी शेलू याची निवड का केली होती या प्रोजेक्टसाठी हे तर सांगितलं. मात्र नाईट फ्रँकचे कंट्री हेड सौरभ मेहनोत्रा यांचं नेमकं म्हणणं काय आहे, अगदी शेलू ते कर्जतपर्यंत कोणकोणती विकास कामं होणार आहेत याबद्दल त्यांचं मत काय आहे हे आपण पाहूयात. मुंबई को आज ज़रूरत है बड़े अफोर्डेबल हाउसिंग प्रोजेक्ट्स की. वो प्रोजेक्ट्स जो ऐसी जगहों पे लोकेटेड हों जो कि काम करने की जगह के पास हों, जहाँ पे पब्लिक ट्रांसपोर्ट इजीली अवेलेबल हो और जिनका ट्रैवल टाइम बहुत ज़्यादा ना हो. इन सब चीज़ों को देखते हुए शेलू नेरल बेल्ट एक बहुत अच्छा ऑप्शन है अफोर्डेबल हाउसिंग डेवलपमेंट के लिए. इस जगह से आज मुंबई में आप कहीं पे भी 2 घंटे के अंदर पहुंच सकते हैं. शेलू स्टेशन से पीक टाइम पे आधे घंटे की फ्रीक्वेंसी पे ट्रेन्स अवेलेबल हैं. यही नहीं, बहुत सारे इंडस्ट्रियल वेयर हाउसिंग डेवलपमेंट्स जो हैं वो इस बेल्ट में आ रहे हैं. बहुत सारा इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूवमेंट इस लोकेशन की अट्रैक्टिवनेस और बढ़ा रहा है. कुछ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जैसे विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर है, वो इसी रीजन से पास कर रहा है. पनवेल करजत रेलवे लाइन यहाँ पे बन के आ रही है जो कि इस जगह की कनेक्टिविटी और इम्प्रूव कर देगा पनवेल बेल्ट पे, जहाँ पे अगेन बहुत इंडस्ट्रियल डेवलपमेंट और आ रहे हैं. इसके अलावा पनवेल भीमाशंकर हाईवे है जो कि बनेगा और इस लोकेशन की कनेक्टिविटी और इन्हांस कर देगा. तो ये लोकेशन मेरे हिसाब से अफोर्डेबल हाउसिंग के लिए नंबर 1 लोकेशन है. सर, कोणत्याही ठिकाणी घर घेत असताना ग्राहकांना काही सवलत देखील हवी असते, तर आपल्या या प्रोजेक्टमध्ये ग्राहकांना सवलत मिळण्यासाठी आणि म्हाडाची देखील नेमकी काय भूमिका आहे? हा जो प्रोजेक्ट आहे, जसं मी सांगितलं की या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला याचं परमिशन भेटलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. पण याचं जे इम्प्लिमेंटेशन जे आहे ते प्रत्येक स्टेटमधली जी गृहनिर्माण विभाग आहे तो करतो. त्यामुळे त्या नियमाने आपल्या या प्रोजेक्टची नोडल एजन्सी म्हाडा आहे. आम्हाला 2.5 लाख रुपयाची सबसिडी मिळते या प्रत्येक घरामागे. या 2.5 लाखाची सबसिडीमधले 1.5 लाख सबसिडी ही सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, 1 लाख सबसिडी आम्हाला म्हाडा देतं. या प्रोजेक्टचं जे काही बिल्डिंग परमिशन्स आहेत, सगळे अप्रुव्हल्स आहेत हे म्हाडा करतं. आणि इथे जी किंमत आम्ही जी ठरवतो ही किंमत ठरवण्याचा अधिकारसुद्धा म्हाडा आहे. म्हाडाकडून आम्हाला ती किंमत ठरवली जाते. ज्याप्रमाणे म्हाडा बिल्डिंग परमिशन्स देतं, तसं म्हाडा इथे जे कामाचा जो प्रोग्रेस आहे या कामाच्या प्रोग्रेसवर देखरेख ठेवण्याचं कामसुद्धा म्हाडा करतं. तर म्हाडाचे अधिकारी इथे वरचेवर इथे प्रोजेक्टला भेट देत असतात. दादासाहेब फाळके टाउनशिप ही नियर बाय स्टेशन आहे आणि इथे फ्लॅट खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. इथले कर्मचारी खूप सहकार्य आहे. ह्यांनी आम्हाला लोनसाठी खूप सहकार्य केलं आहे आणि इथे खूप छान वाटलं आम्हाला रूम घेऊन. इकडचं वातावरण एकदम निसर्गरम्य आणि खूप थंडीचं वातावरण आहे आणि एवढं सुंदर आहे ना का खूप म्हणजे खूप छान आहे. आणि इकडचे कर्मचारीसुद्धा आम्हाला लोन घेताना खूप सहकार्य केले. सुंदर अशा माथेरानच्या कुशीमध्ये निसर्गरम्य वातावरणात आम्ही माझ्या दोन्ही मुलांसाठी 2 फ्लॅट बुक केलेले आहेत. खूप छान वाटतं आणि इथला कर्मचारी वर्गसुद्धा खूप सहकार्य करतो. शेलू या ठिकाणी दादासाहेब फाळके टाउनशिप निर्माण झाली असून येथे खूपच कमी किमतीमध्ये 1 BHK मिळत असून ही टाउनशिप निसर्गाच्या सानिध्यात आहे. त्यामुळे इकडचे वातावरण खूप छान आहे. इथे गार्डन खूप छान आहे आणि मला इकडचं वातावरण खूप आवडलंय आणि इकडचा फ्लॅट मला खूप आवडलाय. एकंदरीतच दादासाहेब फाळके टाउनशिप या प्रोजेक्टबद्दल आपण माहिती घेतोय आणि हा प्रोजेक्ट पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या स्वप्नातलं घर या ठिकाणी असावं, तर वाट कसली पाहताय? स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुमच्या स्वप्नातलं घर या ठिकाणी बुक करा. या प्रोजेक्टविषयी आपण आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वीट होममध्ये आपलं स्वागत। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी या प्रोजेक्टविषयी तर तुम्ही सांगितलं, मात्र कोणतंही टाउनशिप म्हटलं तर त्या ठिकाणी ग्राहकांना एम्युनिटीज आणि काही स्पेसिफिकेशनही हवं असतं, तर आपल्या या प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? इतक्या दूर घर घेतल्यानंतर गृहिणींच्या मनामध्ये असतं की इथे पाणी आणि लाईटची काय व्यवस्था असेल। इथे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटकडून उल्हास नदी आहे इथे साधारण 2 किलोमीटर अंतरावर, तिथून 3.5 लाख 3.5 MLD म्हणजे 35 लाख लिटर पर डे एवढं पाणी उचलण्याची आम्हाला परवानगी मिळालेली आहे। आमची स्वतःची जॅकवेल आम्ही बांधलेली आहे, त्यामुळे इथे आम्ही नक्की 24 तास पाण्याचा पुरवठा करणार आहोत। इथे सबस्टेशन असणार आहे, त्यामुळे सुद्धा इथे विनाखंडित इलेक्ट्रिसिटी विद्युत पुरवठा होणार आहे। आपण जर स्पेसिफिकेशनचा विचार केला, जरी हे अफोर्डेबल सेगमेंटमधली घरं असली तरी आम्ही उत्तम प्रतीच्या स्पेसिफिकेशन्स वापरणार आहोत। उदाहरणार्थ लिफ्ट्स, या लिफ्ट्स आम्ही कोने या जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिफ्ट्स आम्ही वापरतो आहे। ज्या बाथरूमच्या फिटिंग्स आपण ज्याला म्हणतो त्या सेरा या कंपनीच्या फिटिंग्स असणार आहेत। इलेक्ट्रिकल कंड्युट्स, इलेक्ट्रिकल फिटिंग्स या पॉलिकॅपच्या असणार आहेत। खालच्या टाईल्स ज्या आहेत त्या विट्रिफाईड टाईल्स वापरणार आहोत। बिल्डिंगच्या बाहेरचं जे पेंट आहे तो टेक्स्चर पेंट असणार आहे। त्यामुळे एका उत्तम प्रतीच्या ज्या प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्टला मॅच होतील, त्या प्रोजेक्टला साजेशा स्पेसिफिकेशन्स आम्ही इथे मेंटेन करणार आहोत। तर विश्वनाथ सरांनी आपल्याला या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज कोणकोणत्या आहेत हे तर सांगितलं, मात्र हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात ज्यांनी डिझाईन केलेला आहे ते आर्किटेक्चर झिनो यांचं म्हणणं आपण ऐकूयात। एक बहुत इम्पॉर्टेंट प्रोजेक्ट जो हम कर रहे हैं वो है दादा साहेब फाल्के टाउनशिप, जो मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन के शेलू नामक एरिया में लोकेटेड है। ये एक 70 एकर्स का टाउनशिप है, जिसमें कुल मिला के 10,000 यूनिट्स होंगे। ये प्रोजेक्ट हमारे लिए इसलिए इम्पॉर्टेंट है क्योंकि ये एक बहुत ही बेसिक ज़रूरत जो कि हाउसिंग है या एक घर का जो बेसिक ज़रूरत है उसको बहुत अच्छी तरीके से उसका सॉल्यूशन के तौर पे प्रेजेंट किया जा रहा है। इस प्रोजेक्ट का एक और जो अहम पहलू ये है कि ये 70 एकर्स टाउनशिप में एक बेसिक हाउसिंग सॉल्यूशन के अलावा काफ़ी सारा अमेनिटीज़ हम प्रोवाइड कर रहे हैं। और ये अमेनिटीज़ में जो बेसिक गार्डन्स हो या पार्किंग हो या ड्राइवेज़ हो, वॉकवेज़ हो, पेडेस्ट्रियन पाथवेज़ हो, ये तो होंगे ही, बट इसके अलावा एक क्लब हाउस होगा, कम्युनिटी हॉल्स होंगे, चिल्ड्रंस रिक्रिएशन फैसिलिटीज़ होंगे, सीनियर सिटीजन्स के लिए फैसिलिटीज़ होंगे और काफ़ी सारे एमिनिटीज़ जिसमें एक स्कूल, एक मार्केट प्लेस और कुछ कमर्शियल एस्टैब्लिशमेंट्स, ये सारा इस टाउनशिप का एक अहम हिस्सा होगा और जुड़ के एक कंपोजिट सॉल्यूशन के तौर पे हम ऑफ़र कर रहे हैं। उम्मीद है कि जो लोग दादा साहेब फाल्के टाउनशिप में रहने आएंगे उनको एक अच्छा क्वालिटी ऑफ लाइफ एक बहुत ही अफोर्डेबल कॉस्टिंग में मिल जाएगा। सर, आपल्या या प्रोजेक्टमध्ये घराची रचना नेमकी कशी असणार आहे, या घराच्या प्राइसिंग बद्दलही तुम्ही काय सांगाल, आणि एखाद्या ठिकाणी घर बुक करत असताना ग्राहकांना लोन सोबत बँकांकडूनही मार्गदर्शन हवं असतं, तर हे मार्गदर्शन तुम्ही ग्राहकांना कसं करता जेणेकरून ग्राहक आत्मनिर्भर होतील? इथे आम्ही 1 BHK घरं बनवतोय। 1 BHK म्हणजे 1 बेड हॉल किचन। या घराचा एरिया जो आहे, जो कार्पेट एरिया म्हणतो, ज्याला आपण एरिया वापरायला मिळतो त्याला कार्पेट एरिया म्हणतात, 320.65 एवढ्या स्क्वेअर फीटचं हे घर आहे। याचा बांधकामाचा जो एरिया आहे, कन्स्ट्रक्शन एरिया साधारण 450 फुटाचा आहे। या 320 फूट कार्पेट एरियाच्या घराची किंमत जी ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे ती 15.5 लाख रुपये आहे। या 15.5 लाख रुपयामधून 2.5 लाख रुपयाची, जसं मी अगोदर सांगितलं, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ती सबसिडी मिळते। ती सबसिडी आम्ही कस्टमरला पास ऑन करतो, त्यामुळे कस्टमर, जिथे याला आम्ही बेनिफिशरी म्हणतो, कस्टमरला इथे फक्त 13 लाख रुपये आम्हाला द्यायचे। या 13 लाख रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST वगैरे सर्व चार्जेस याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत।
या ठिकाणी जर आपण इतर प्रोजेक्ट्स जर आपण तुलना केली तर इथे 1 BHK 19 ते 20 लाखाला पडतो, अधिक स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मिळून हे 1 BHK 21-22 लाखापर्यंत जातो. आमच्याकडे हा जो 1 BHK हा फक्त 13 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह हे घर आपल्याला पडतं. आता इथे येणारा जो आमचा कस्टमर आहे हा अनऑर्गनाइज सेक्टरमधून येतो, किंवा ऑटो रिक्षा चालवणारे, किंवा फळभाजीचा व्यवसाय करणारे, किंवा सिक्युरिटी गार्डमध्ये काम करणारे. तर या कस्टमर्सला लोन मिळण्यासाठी आम्ही अनेक बँकांशी APF करून ठेवलेलं आहे, टायअप करून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अगदी बँक ऑफ इंडिया, HDFC पासून ते IIFL, स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग, रेपकोपर्यंत बँकांशी टायअप करून ठेवलेलं आहे. कस्टमरचे लोन डॉक्युमेंट आल्यानंतर, कस्टमरचे डॉक्युमेंट्स आल्यानंतर त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करून या कस्टमरचं लोन कोणत्या बँकेमधून सहज होऊ शकतं त्या बँकेमध्ये आम्ही ती फाईल देतो आणि कस्टमरला त्या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करतो. 2 झालं तर कस्टमरचं घर बनते आणि तो त्याच्या भाड्याच्या घरातून किंवा चाळीच्या घरातून तो या ठिकाणी येतोय आणि तो आणि त्याचं कुटुंब एक प्रकारे आत्मनिर्भर बनते. तर आता विश्वनाथ सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्राहकांना जेव्हा घर घ्यायचं असतं तेव्हा बँकेकडून देखील त्यांना कशा पद्धतीनं सहकार्य मिळतं हे आपण जाणून घेऊयात. मागील 1-1.5 वर्षापासून आम्ही दादासाहेब फाळके टाउनशिपसोबत काम करतोय. हा प्रोजेक्ट अनुकृती होम्स आणि म्हाडा यांच्या विद्यमानाने सुरू आहे. इथे आम्ही मागील 1-1.5 वर्षात बऱ्याच ग्राहकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. याच्या पुढेही आम्ही हे कार्य करत राहू. बँक ऑफ इंडिया जसं तुम्हाला माहितीच आहे रिलेशनशिप बियॉन्ड बँकिंग, त्याच्यामुळे आम्ही ग्राहकांना स्पेशली आता आपण इथं बघितलं तर मिडल क्लास लोकांना आपण बघतोय की अफोर्डेबल होम्स या प्रोजेक्ट तर्फे तुम्हाला पुरवण्यात येतात आणि त्यासाठी आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करू. तर या प्रोजेक्टला तुम्ही नक्की भेट द्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. सर, एकंदरीतच दादासाहेब फाळके टाउनशिप या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. काय मग तुम्हाला कसा वाटला दादासाहेब फाळके टाउनशिप हा संपूर्ण प्रोजेक्ट? तुम्हालाही असं वाटतंय ना की तुमच्या स्वप्नातलं घर या टाउनशिपमध्ये नक्की असावं? तर मग वाट कसली पाहताय? स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून आजच तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही बुक करू शकता. त्याचबरोबर स्वीट होममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रोजेक्टसह. तोपर्यंत धन्यवाद.